लोकांनी आपल्याला आदरणीय मानावे असे वाटत असेल तर आपल्याला आपली शैक्षणिक अथवा वैचारिक पात्रता सिद्ध करून दाखवावी लागते. त्यासाठी खूपच कष्ट करावे लागतात. ज्या विषयावर बोलायचे त्या विषयासंबंधी खूप वाचन, लेखन, चिंतन, मनन आणि चर्चा करावी लागते. ही बाब बरीचशी वेळखाऊ असते. दूध पिऊन वा नियमित व्यायाम करून येणाऱ्या ताकदीसारखी ही बाब असते. आपण आपले सारे प्रयत्न त्या दिशेनेच करायचे आहेत, पण त्याच्या जोडीला 2 अधिक सोपे मार्गही आहेत. तेही हाताळून आपण आपले यश अधिक लवकर जवळ आणायचे आहे. लोकांनी आपल्याला मित्र मानले, आपल्याबद्दल जिव्हाळा बाळगला किंवा आपल्यामुळे त्यांची करमणूक होत असेल तर ते आपले ऐकून घेतील हे आपण पाहिले. ठीक आहे, तुर्तास लगेचच्या लगेच तेवढ्याची तरी तुम्ही तयारी करा. तुमच्या पहिल्या वाक्यापासून लोक तुमच्याशी मैत्री करतील वा त्यांची करमणूक होईल यासाठी प्रयत्न करा. हे मात्र तुम्हाला प्रयत्नसाध्य आहे, अधिक सोपे आहे आणि फारच कमी वेळात साध्य करता येण्याजोगे आहे. पण हे आपले अल्पकालाचे इप्सित आहे हे विसरू नका. लोकांना आवडेल तेच बोलणे अथवा लोकांचे केवळ मनोरंजन करणे हे आपले अंतिम ध्येय नाही. अधिकाधिक लोकांसाठी अधिकाधिक काळासाठी जे अधिक हितकारक आहे तेच आपणाला लोकांना सांगायचे आहे हे कधीही विसरू नका. केवळ ते बोलणे ऐकण्यासाठी लोकांनी आपल्याजवळ यावे म्हणून आपण रंजकतेचा आश्रय घेणार आहोत. लोकांची मैत्री मात्र आपण मनापासून करणार आहोत. आपलेपणा मिळवण्यासाठी नेमकं काय करा? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे, ही म्हण ऐकली आहे ना? तिचा मतितार्थ लक्षात आला का? एकदा लोकांनी तुम्हाला आपले म्हटले की तुम्ही त्यांचा बाब्या झालात. मग त्यांच्या लेखी तुमचे 100 अपराधही माफ. नेमकी याच्या उलट अर्थाचीही म्हण ठाऊक आहे ना? नावडतीचे मीठ हळणी. बाब्या बनण्याऐवजी नावडती झालात तर तुम्ही कितीही डोके आपटून घेतलेत तरीही लोकांवर त्याचा ढिम्म परिणाम होत नाही. म्हणून सुरुवातीपासूनच लोकांच्या काळजाला हात घालायचा.